फुरसुंगी उरुळी देवाची नवीन नगर परिषद झालेली असून त्या समर्थनार्थ सोनाई गार्डन येथे उरुळी देवाची विकास संघाची पत्रकार परिषद चालू आहे। थेट जाऊया आपण त्या ठिकाणी। समर्थनार्थ भूमिका घेत आहे, परंतु काल जर बघितलं तर काल एक आंदोलन झालं की नगर परिषद नको आणि निषेध आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन झालं। तर त्यांचं जे आंदोलन आहे या बाबतीत आता तुम्ही समर्थनार्थ आहात, तर तुम्ही समर्थन का करताय नगर परिषदेचं? खरं तर फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं महानगरपालिकेत गेल्या 8 वर्षापासून आहेत। महापालिकेने काय फुरसुंगी गावामध्ये उरुळी देवाची गावामध्ये विकास कामं केलेत या सगळ्या जनतेने पाहिलेली। राहिला विषय की आम्ही समर्थन का करतोय, खरं तर नागरिकांच्यासाठी आम्ही या नगर परिषदेचं समर्थन करतोय, कारण नागरिकांची विकास कामं त्या ठिकाणी 8 वर्षापासून पुणे महापालिकेने केलेली नाही। आणि मग समर्थन का नाही करायचं, तर मग नागरिकांसाठी नाही भांडायचं आम्ही पुढे, नाही तर मग कुणासाठी भांडायचं? दुसरे जे विरोधक आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी भांडतात, आम्ही नागरिकांच्या हितासाठी भांडतोय। का भांडतोय? त्या नगर परिषदेच्या माध्यमातून आम्हाला फुरसुंगी गावचा उरुळी देवाच्या गावचा विकास करायचा आहे। त्या विकास कामामध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट, तुमच्या आरोग्य सुविधा किंवा या पुणे आणि फुरसुंगी आणि उरुळी देवाची ज्या गावचा डेव्हलपमेंट प्लॅन आणि टीपी स्कीम या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करायचे। 8 वर्षापासून पुणे महानगरपालिकेने ड्रेनेजचं चाकण नीट पद्धतीने बसवलेलं नाही आहे। पाणी नवीन आमच्या गावाला त्यांचं स्वतःचं नाही, MGPचं पाणी आमच्या गावाला। दुसरी गोष्ट, आम्हाला एक कुठलाही रस्ता नवीन फुरसुंगी आणि उरुळी देवाच्या गावामध्ये नाही आहे। आरोग्याच्या सुविधा नाही आहेत आम्हाला। त्याच्यानंतर कुठलं नवीन काहीच पुणे महानगरपालिकेने दिलं नाही। मग आता अशा पुणे महापालिकेमध्ये आम्ही 8 वर्षाचं सगळं सोचतोय, ते जर त्यांच्याकडनं होत नाही, फक्त त्यांचा उठाठेव चालला की टॅक्स भरमसाठ गोळा करायचा। ज्या ठिकाणी तुम्ही टॅक्स गोळा करतात त्या ठिकाणी सुविधा देत नसतात, तर सुविधा मिळत नसतात तर आम्ही टॅक्स का भरायचा? म्हणून आम्ही सांगितलं की आमचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत आमचा टॅक्स ग्रामपंचायतीचा दुप्पट दराने ठेवा। पण जर ते टॅक्स त्यांचा दुप्पट दराने घेण्यापेक्षा 12पट दराने जर घेत असतील तर ते आमच्या विषयाला विरोध राहिला। आणि जर पुणे महानगरपालिका आणि राज्य शासन आमचा टॅक्स कमी करू शकत होती केला असता तर आज ही वेळ आली नसती। आणि ते टॅक्स कमी करत नाहीये, होत नाहीये, म्हणूनच ग्रामस्थांच्या हितासाठी हा नगर परिषदेचा विषय झालेला आहे। म्हणून आम्हाला नगर परिषदेचं आम्ही समर्थन करतो। कालच्या आंदोलनामध्ये ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियामध्ये सर्वात मोठा आरोप हा केला जातोय की तुमची जी टाउनशिप आहे 2 गावांमधली ती तुम्ही आता नगर परिषदेचा जी मंजुरी आली किंवा नवनिर्मिती झाली यामुळे ती टाउनशिप जी आहे ती रद्द झालेली आहे, या बाबतीत काय म्हणून? हे सगळं तोतांड आहे त्यांचं, काल सांगणाऱ्या व्यक्तीचं, की नगर परिषद आल्यानंतर टीपी स्कीम रद्द झाली असं काही नाही आहे। पूर्वी ग्रामपंचायत होती तर त्याचा अधिकार PMRDकडे होता। त्याच्यानंतर आम्ही पुणे महानगरपालिकेत गेलो तर ती टीपी स्कीम पुणे महापालिकेत हस्तांतरण झाली। आता फुरसुंगी गावची आणि उरुळी देवाची गावची नगर परिषद झाली तर ती पुणे महापालिकेची टीपी स्कीम ही नगर परिषदेकडे हस्तांतरण होणार आहे। खरं तर याच्यावर सगळं लक्ष हे नियोजन हे सगळं राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं आहे। त्यांच्या मार्फतच हा निधी या पुणे महापालिकेला आला होता। तोच निधी फक्त वापरून पुणे महापालिका नियोजन करत होती या टीपीचं, आणि टीपीचं संस्था फक्त चेंज होते, बाकी याच्यामध्ये काहीच होत नाहीये। शेतकऱ्यांचा कुठेही तोटा होणार नाही। उलट पुणे महानगरपालिकेत जर ही टीपी स्कीम 8 वर्षापूर्वी होती, यांचा जो आरोप आहे की आता नगर परिषद करू शकत नाही, पण पुणे महापालिकेत करायला ती चांगली होती आणि सक्षम होती, तर मग PMRDकडनं टीपी स्कीम ही पुणे महापालिकेकडे आली आणि पुणे महापालिकेकडे ती 8 वर्ष तशीच पडून होती। पुणे महापालिकेला ती करता येत होती, परंतु ज्या आरोप व्यक्ती आहेत ना ज्यांचा, त्यांनीच या टीपी स्कीमला विरोध केला होता। आजही तुम्ही टीपी स्कीमच्या विरोधात कोर्टामध्ये कोण गेले, कोण त्या ठिकाणी विरोध करते, त्यांना का पुणे महापालिकेत असेल ती टीपी स्कीम करून द्यायची नसती? आणि आज ती टीपी स्कीम पुणे मनपाला करता येत होती तर 8 वर्ष त्यांनी प्रलंबित ठेवली, रखडवली त्यांनी विरोध करून। आज ते सांगतात की ही नगर परिषद करू शकत नाही। मी तुम्हाला आज सांगतो, फक्त नियोजन बदलणारे आणि ही संस्था बदलणारे हे काम पुढे लागू राहणार आहे। कुठल्याही शेतकऱ्याचा तोटा होणार, शेतकऱ्यांना आश्वासित करतो या सगळ्या आमच्या नवीन टीमच्या मार्फत की जे पुणे महापालिकेला 8 वर्षात जमलं नाही, या टीपी स्कीमची सुरुवात ही पुढील 8 महिन्यात ते प्रत्यक्ष जागेवर सुरुवात होईल। कुठेही आम्हाला काही त्याच्यामध्ये बदल करायचा नाही। राज्यमंत्री विजय ऑफिस होतं हे सगळं त्याच्याबद्दलची माहिती अति जास्त दिलेली आहे। आम्ही त्याच्याबद्दल आमच्या स्वतःच्या त्या ठिकाणी जमिनी आहेत, आम्ही टीपी स्कीमच्या बाहेर असणारे व्यक्ती नाही आहेत। काल बोलणारे व्यक्ती होते त्यांच्या टीपी स्कीममध्ये जमिनी आहेत, परंतु ते लोकांनी जाणून बुजून टीपी स्कीमला विरोध केलाय म्हणून टीपी स्कीम झाली नाही। टीपी स्कीम ही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या हातात असून ती फक्त त्या संस्थेला राबवायला दिलेलं काम। गोडाऊन लॉबी हा एक शब्द काल आंदोलनामध्ये बऱ्याच वेळा ऐकायला मिळत होता, गोडाऊन लॉबी। तर ही नेमका काय प्रकार आहे की गोडाऊन लॉबी? आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांचे गोडाऊन्स आहेत आत्ता या दोन्ही गावांमध्ये, तर त्यांनी जाणीवपूर्वक नगर परिषदे आणण्यासाठीचा घाट घातलेला आहे। यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थ शेतकरी यांच्यावरती मात्र अन्याय होतोय। तुमचं या बाबतीत काय मत आहे?
नाही, याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला की गोडाऊन हा जो विषय आहे, तो विषय घेतला कोणी, तो घेतला कोणी हा महत्त्वाचा आहे. की ज्या वेळेस आपण एखादं कार्य करतो ना, त्यावेळेस त्यातली माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गोडाऊन कशाला म्हणायचं, त्याच्यापासून काय उत्पन्न होतं, त्यापासून गावाला काय फायदा होता हे जर माहीत नसेल, आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या घरात राहता त्या घराचं बिल तुम्हाला आलेलं आहे, रेसिडेन्सी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जर तुम्हाला 10,000 रुपयाचं 1,30,000 रुपये बिल आलेलं आहे, तर मग तुम्ही त्याला गोडाऊन लॉबी कसं म्हणता? ही फक्त काय माहिती आहे का, नाकर्तेपणाची ही लक्षणं आहेत. स्वतः काय करायचं नाही आणि हे गोडाऊनवाल्यावरती ढकलायचं असं कुठलंही नाहीये. प्रत्येक हा जो गावामध्ये तुम्ही 10 बाय 10च्या रूममध्ये राहणारा माणूस आणि 10,000 स्क्वेअर फुटाच्या महालामध्ये राहणारा माणूस, सर्वांना समान असा हा न्याय मिळणार आहे. असं कुठं नाहीये की बाबा आता फक्त गोडाऊनवाल्यांनाच फायदा होणार आहे. हे प्रत्येकाने तपासून पाहिलं पाहिजे. असं काही नाही तुम्ही शेतात कुठेतरी झोपडी बांधली त्याच्यात राहताय, जेणेकरून तुम्हाला टॅक्सच येत नाही, त्यामुळे तुम्हाला टॅक्सचा तुमचा कधी संबंध झाला नाही, असं काही नाहीये. हे केवळ आणि केवळ ठोकाटे. त्याच्यामुळे गोडाऊन लॉबी वगैरे काही नाहीये. ही आम्ही फक्त ही चूक केली की आम्ही ज्या पद्धतीने लढा केला, तर गोरगरीब जो 500 स्क्वेअर फुटाच्या घरात राहतो, 1000 स्क्वेअर फुटाच्या घरात राहतो, ह्यांना इन्व्हॉल्वमेंट जर केली तर ते बिचारे काम धंदा करून आमच्या बरोबर फिरणार का त्यांचा काम धंदा करणार? म्हणून आम्ही ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांचे गोडाऊन आहेत किंवा असे काही जे व्यक्ती आहेत, त्यांना बरोबर घेऊन ही टीम तयार केली आणि गावासाठी आम्ही ही टीम घेऊन गेलो. तर याचा अर्थ त्यांना असं वाटतं की ही गोडाऊनवाली लॉबी तयार झाली, पण असं कुठलंही नाहीये. त्यांनी त्याच्यावरती अभ्यास करावा, स्वतःची बिलं काढावी महानगरपालिकेतून आणि त्याच्यानंतर हे करावं. आणि ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की बाबा हे महानगरपालिका पाहिजे ना त्यांना. कित्येक लोक अशी आहेत गावामध्ये, आम्ही स्वतः तोडायला आलेले लोकांच्या डोळ्यातला अश्रू पाहिलेले. ज्यावेळेस तुमचं 25 लाख रुपये खर्च केलेलं घर असतं, त्याला ज्यावेळेस तुमचा JCP लागतो ना, त्यावेळेस माणूस हृदयाला हात लावून बसलेला असतो की कधी त्याला अटॅक येईल. हे आम्ही स्वतः अनुभवलेले, पाहिलेले लोकांचं आम्ही त्यावेळेस वाचवलेली आहेत घरं. आणि ह्यातलीच काही मंडळी एजंट म्हणून त्या ठिकाणी गेलेली आहे की ह्यांचं एक हाय गोडाऊन बाबा, हाय ह्यांचा एक बंगला अनोतराय चाललेला आहे, त्याच्या वाहतोडा टाका. तुम्ही, मी म्हणतो आपला दुश्मन असला ना तरी ही कामं केली नाही पाहिजे. कारण ज्याचं घर असतं त्याला कळतं की त्याची यातना काय असतात, त्यांनी किती प्रकारे त्या करून गेले. असे एजंट आमच्या गावामध्ये तयार व्हायला लागले. आणि ही फार साधी गोष्ट आहे, कॉमन गोष्ट आहे, एकदम कॉमन आहे की बाबा हा कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी करते. काही नाही. मला सांगा विजय बापू शिवतारेचं काय स्वार्थ आहे याच्यामध्ये? आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्याच्या अगोदर आम्ही 10 मंत्र्यांच्याकडे गेलो, 10 मंत्र्यांच्याकडे गेलो, नंतर सर्वात शेवटी बापूंच्याकडे गेलो. पण बापूंनी ती आमची कळकळ ऐकली, त्याच्यावरती अभ्यास केला. असं नाही की आम्ही सांगितलं आणि बापूंनी आम्ही सांगितलं तसंच केलं. नाही, त्यांनी फार मुख्यमंत्र्यांच्या टीमपर्यंत, मुख्य सचिवापर्यंत, सगळ्यांच्यापर्यंत हा विषय मांडण्याला त्यांना 6 महिने गेले असतील माझ्या मते. आणि ज्यावेळेस त्यांना पूर्णपणे माहिती मिळाली की बाबा असं आपण करू शकू, त्यावेळेस त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की बाबा दोन्ही गावाची एक मीटिंग करू. आम्ही सेपरेट 2 गावाची मीटिंग केली. त्याच्यानंतर आम्ही सोनाई लॉन्समध्ये एक मोठी हजारोच्या संख्येची मीटिंग केली. आणि त्यावेळेस आम्ही बापूंना सांगितलं की तुमचं जे विजन आहे ते सांगा. आणि त्याला सर्व ह्या मंडळींनी हातवर केलाय. त्यात आम्ही बी होतो, आम्हीच ते नियोजन केलं. पण ही जी काल मंडळी बोलत होती ती त्यावेळेस काय बोलत होती त्याच्या क्लिप तुम्हाला देऊ का आम्ही? तर हे कुठेही कुठल्या गोष्टीचा आम्हाला त्यांच्यावरती, मी सांगितलं मगाशी, पण ही एकाच कुटुंबातली लोक आहेत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मी सांगतो, गोडाऊन मालकांसाठी हा जो कालचा आरोप आहे तो बिलकुल नाहीये. कारण पुणे महानगरपालिकेला माहिती आहे, संबंधित कालच्या ठेकेदारांना माहिती आहे की 30 लाख स्क्वेअर फुटाचा हा पुणे मनपाचा टॅक्स हा बुडणार आहे, हा नवीन नगर परिषदेला मिळणार आहे. आणि हे जे गोडाऊन मालक आहेत ते फुरसुंगीचेच रहिवासी आहेत, ते दुबईमधून आलेले नाही आहेत. त्यांच्यात आपापसातलं राजकारण त्या पुणे महापालिका नगरपालिकेच्या माध्यमातून पुढे आणायचं काम करतायत. हा निर्णय बिलकुल गोडाऊन मालकासाठी झालेला नाहीये. फुरसुंगीचे किती गोडाऊन मालक आहेत? तिथं उर्वीचे गोडाऊन मालक थोडे जास्त आहेत, फुरसुंगीचं कुणी नाहीये. मग फुरसुंगीसाठी निर्णय झाला की उर्वीसाठी झाला, त्या दोन्ही गावांसाठी झालाय. तो फक्त प्रॉपरली टॅक्ससाठी झालेला आहे. टॅक्स संकलन त्या पुणे मनपाचं आमचं आता बुडणार आहे, म्हणून आता त्यांचा उठाठेव चाललाय. हे 2-4 एजंट त्यांनी आता सोडलेले आहेत, त्यांच्याकडे असणार आहे, म्हणून त्यांना फक्त हा विषय पांगवायचा होता. बिलकुल हा निर्णय गोडाऊन मालकांच्या हितासाठी झाला नाही, हा सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी केलेला हा निर्णय. आता सुरुवातीला काही नेते मंडळी आंदोलन चालू केलेली ती तुमच्या बरोबरच होती आणि आज तीच लोक तुम्हाला विरोध करतात. तर त्या विरोधाच्या पाठीमागे तेवढं राजकारण होतं आणि लोकांची म्हणजे पेट तांदळ होती म्हणजे जनतेची. तर त्याच्याबद्दल काय तुमचं?
नाही, ते फक्त दिशाभूलच करतायत. मला सांगा, एखादा व्यक्ती वारंवार बुरका बदलत असेल, स्वतःचे विचार बदलत असेल, तर जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा? मग तुम्ही जनतेशी असंच वागणार का? वेळ येईल तसं वागायचं का? ह्याच्यात जनतेचं भलं असतं का? त्यामुळे यांना फारसे त्यांच्यावरती टिप्पणी करण्यापेक्षा त्यांनी आपले एकत्रितच कुटुंबीय असं समजून त्यांनी चांगल्या विचाराला साथ द्यावं आणि नागरिकांसाठी लढावं. असे चुकीचे विचार तुमच्यापासून गेली नाही. त्याच्यासाठी काय झालं राजकारण त्याचे प्रॉपर सांगतो तुम्हाला साहेब, की हे जे लोक आहेत ना, पूर्वी आमच्या सोबत होते आणि आज आमच्या विरोधात. खरं तर हा निर्णय कुरसुंगी आणि उरुळदेवाचीच्या गावच्या लोकांच्या हितासाठी झालेला आहे. खरं तर यांच्या विरोधात असण्यामागचं कारण असायला नको होतं, परंतु ज्यावेळेस हे आमच्या समर्थनार्थ होते ना विरोधात गेले, त्याच्या मागचं मूळ प्रॉपर कारण आहे हे काहीतरी कुणीतरी निर्णय केलाय म्हणून त्याला विरोध आहे. आणि कोणतरी त्या निर्णयाच्या सोबत इतर कोणतरी 4-10 लोक आहेत त्यांच्या विरोधात विरोध म्हणून हा विरोध आहे. हा फक्त गाव लेवलवर दोन्ही पुढऱ्यांच्या बाबतीतला असलेला विरोध आहे. आणि नागरिकांसाठी त्यांना माहिती आहे चांगला निर्णय हा लोकांच्या हिताचा निर्णय आहे, परंतु एकमेकांच्या विरोधासाठी हा विरोध केलेला निर्णय आहे. हे जे लोक होते पूर्वी आमच्या सोबत, या लोकांच्या तुम्ही बाईट्स पहा, या लोकांच्या तुम्ही पेपरची कात्रणं पहा. ज्यावेळेस यांनाही समजलं होतं की पुणे मनपा टॅक्स आपला कमी करू शकत नाही, त्यावेळेस हे नगरपालिकेच्या बाजूने आले होते. आता फक्त असं झालंय की मागाशी मी या 4 अडचणी तुम्हाला सांगितल्या. कुठल्या तरी एका व्यक्तीचं विरोध असायचं कारण असं आहे की त्याचं उद्याचं उद्यानाचं काम बंद पडणार आहे, कुठल्या तरी व्यक्तीचा पाण्याचा व्यवसाय हा ठप्प पडणार आहे, कुठल्या तरी व्यक्तीचं या ठिकाणी कॉन्टॅक्ट बंद होणार आहे, कुठल्या तरी एका व्यक्तीचं कचरा डिपोच्या माध्यमातून आंदोलन झाले, त्यातून काही त्यांना कमायला मिळलं, त्याची सगळी आर्थिक बाजू या ठिकाणी बंद पडणार आहे. या सर्व गोष्टी त्यांनी 4-5 जणांनी पाहिल्यात. आणि जे लोक सांगतात की आमची टीपी आणि डीपी बद्दलचा विषय, तर पुणे महापालिका पूर्वीच्या 30-30 वर्षापूर्वीच्या गावांचा डीपी करू शकलं नाही, आमच्या गावाचा 8 वर्षाचा डीपी करू शकलं नाही. ही नगर परिषद पुढील 8 महिन्याच्या नंतर एरिया राहिलाच किती कुरसुंगी उरुळदेवाची मध्ये 3 टीपी स्कीम आहेत, काही गावठाण एरिया आहे, काही ठिकाणी बिल्डर लोक आहेत. हे बिल्डर लोक सगळे असताना त्या ठिकाणी सुद्धा काही एरिया डेव्हलप झालेला आहे. तर अगदी नगरनीय एक 25% 20% एरिया दोन्ही गावचा राहिलेला आहे. त्याच्यामध्ये ही नगर परिषद ते चांगले लोक एकत्र येऊन शिवूंना सांगून लवकरात लवकर पुढील 8 महिन्याच्या नंतर हा या ठिकाणी काय म्हणतात हे करत्याल, डीपी करत्याल. आणि टीपी बद्दलचं मत तुम्हाला मागाशीच सांगितलंय, त्यांचा आपापसातला जो काही टीपी बद्दलचा गैरसमज पसरवायचा आहे हा त्यांनी जाणून बुजून पसरवाय. फक्त यांना काय करायचंय, पुणे मनपाच्या 8 वर्ष ताब्यात टीपी होता, तेव्हा त्यांना करायला चान्स होता, तर यांनी विरोध केला. आणि आता नगर परिषदेकडे आलाय, तो लवकर मार्गी लागेल, ह्याचं श्रेय नगर परिषदेला मिळेल, त्या नवीन लोकांना मिळेल. म्हणून फक्त यांचा टीपी बद्दलचा एक गैरसमज, डीपी बद्दलचा गैरसमज, गोडाऊन मालकांचा गैरसमज, नगर परिषद चांगली नाही, महापालिका चांगली आहे, एवढं त्यांच्या हातात काम राहिलेले. त्यांच्या मागं तुम्हाला पुढील 8 महिन्यामध्ये कळेल त्यांच्याबरोबर जनता आहे की नाही आहे. आणि जनता यांच्यासोबत होती तर कालच्या आंदोलनामध्ये 2.5-3 लाख लोकसंख्येच्या कुरसुंगी आणि उरुळदेवाच्या गावामध्ये यांच्या मागे 10% 5% लोक जरी पकडले असती तर 25-30 हजार लोकांचे या ठिकाणी त्यांच्या मागे आंदोलनाला साथ पाहिजे होती. परंतु यांच्या मागे कुठलीही सामान्य जनता नाही. काल जे आलेले लोक आहेत ते 200-200 रुपये घेऊन जे उभे राहिलेले लोक होते ते आलेले आहेत आणि त्याच्यासाठीच त्यांचा जीव चाललेला आहे. त्यांना माहिती आहे नगर परिषदेमध्ये चांगलं काम होणार आहे आणि आपली ख्याती कमी होणार आहे. आणि त्याच्याही पुढचा एक प्रश्न आहे की समजा असं असू शकतं की आमच्याबरोबर ज्यावेळेस ते होते ना त्यावेळेस कुठल्याही इलेक्शनचा वारं नव्हतं, आता इलेक्शनचं वारं आहे. काय सांगावं, हे इलेक्शनचं वारं म्हणून आमच्या 2 गावांचा बळी द्यायचा विचार केला नसावा. तर असंही असू शकतं. तर आपल्या नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे की खरं काय खोटं काय. आता आमच्यापर्यंत का कोण येत नाही, आम्ही का कोणाचं ऐकतो का? आम्ही 2018 पासून ज्या मुद्द्यावरती आजही आम्ही तिथंच, आम्ही बदलत नाही ना. तुम्ही आता म्हणताय इलेक्शन जवळ आले, निवडणूक जवळ आली. काल त्यांनी पण तोच उल्लेख केला की तुम्ही आत्ता समर्थन यासाठी करताय की निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत, तुमच्यापैकी काही जणांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत असा त्यांच्याकडून आरोप केला जातोय. तुमच्याकडून असा आरोप केला जातोय की त्यांच्याकडून काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा आहे. नेमका या बाबतीत काय वास्तव परिस्थिती काय? वास्तव असं आहे की ते आत्ता बदलले. 2018 पासून हा विषय नव्हता राजकारणाचा ना. आम्ही 2018 पासून आतापर्यंत आहे त्या मुद्द्यावरतीच आहे. मग त्याच्यामध्ये इलेक्शन येऊ राजकारण येऊ आम्हाला काय फरक पडला नाही, कारण आम्ही जनतेसाठी. आता हा योगा घे की बाबा आले म्हणून आम्ही शंका उपस्थित केली. आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणत नाहीये की बाबा, परंतु ही शंका असू शकते. 2019ला पण इलेक्शन होतीच ना, त्यावेळेला सुद्धा आम्हाला ज्या लोकांनी त्यावेळेला असं आश्वासन दिलं ना आम्ही हे करू ते करू, काही झालं नाही. नगरच्या कालच्या आंदोलनाबरोबर आमचे नगरचे प्रॉपर सचिन आकळे,
आज बेकरानगरमध्ये राहतात, बेकरानगरची परिस्थिती काय आहे, आंदोलन कसं झालं, कशा पद्धतीने केलं गेलं, कशासाठी केलं गेलं याची माहिती सचिन आपल्याला 2 मिनिटासाठी त्यांना सांगू देत बोलू द्या. काल जे आंदोलन झालं ते मी आपले युट्यूब असतील, आपले पत्रकार बांधव असतील यांच्या मार्फत पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिका नगरपालिका ह्याच्यामध्ये जास्त रस नाही. रस काय आहे, महानगरपालिकेने आम्हाला 7 वर्षात काय दिलं, 7 वर्षामध्ये भेकराईनगरमध्ये कुठेही कॉन्क्रीटचा रस्ता पडलेला नाही, कुठेही पाण्याची व्यवस्था. आज बी 8 ते 15 दिवसाला पाणी मिळते आम्हाला. टॅक्स अमान्य पद्धतीने म्हणजे साधं माझ्या शेजारी जाणारा व्यक्ती त्याचं दुकान आहे, त्या दुकानाला 38,000 रुपये टॅक्स आहे आणि त्याला भाडं 3,500 रुपये. त्या माणसाने टॅक्स भरायचा का त्याची उपजीविका करायची, ही सत्य परिस्थिती आहे. मग जर नगर परिषद झाली तर आम्ही जी काही बॉडी येईल किंवा जे काही तिथं अधिकारी बसतील ते टॅक्स जे ठरवतील, साधारणतः जी आपल्याकडं लोकसंख्या आहे किंवा जी काही मिळकती आहे ह्याच्यातून आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळणार आहे. टॅक्स मार्फतून फुरसुंगी निवडीचा विकास 1,001% होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला राज्य सरकारी काही ना काही निधी देणार आहे. इथं आमदार बी आहेत, आमदार बी त्यावेळेचे कोण ना कोण काहीतरी देणार आहेत, खासदार सुद्धा आहेत, ते सुद्धा काही ना काही देणार आहेत, काही स्टॅम्प ड्युटी जाणार आहेत, त्याच्यातून सुद्धा आपल्याला मुबलक प्रमाणात टॅक्स गोळा होणार आहे. अशा काही भरपूर काही गोष्टी आहेत की आपल्याला पैसे येऊ शकतात आणि आपण आपलं गाव स्थिर करू शकतो. 100% ह्याच्यातून फुरसुंगीचा विकास होऊ शकतो. फक्त कालच्या आंदोलनातून दिशाभूल करायचं की नाही आम्ही महानगरपालिकेला की डीपी आणतो. आता उदाहरणार्थ मी बेकराईनगरचं, बेकराईनगरमध्ये डीपी झाला, जागा पुढे मोकळी राहिली, तिथं उद्यान टाकणार आहे, पुढे हॉस्पिटल बांधणार आहे, अशी कुठं जागा असेल तर मलाही दाखवा. ज्या काही जागा होत्या तर काय आमच्या पोटानेच ॲक्वायर केल्या, बाकीच्या जागा कुठे गेल्या, सरकारी जागा यांनी कुठे गेल्या, तिकडे जी होती तिथं मंदिरं उभारली गेलेली आहेत, आज ती काढता येत नाही, धार्मिक विषय येतो तिथं. त्याच्यामुळं कुठं रस्ता आमचा 100 फूट होणार आहे, कुणाचं घर तोडून होणार आहे का, नाही होणार. कुणाची दुकानं आहेत आता दुकानात तोडून रस्ता वाढवायचा आहे का. जसं इथं म्हणतात उरुळीला गोडाऊन, आणि बेकराईनगर फुरसुंगी गंगानगर ह्या भागात प्रत्येक घरामध्ये दुकान आहे, ते गोडाऊनमध्येच मोडले जाणार. हा जो रेट लागणार आहे कमर्शियल तोच त्यांना रेट लागतो. त्या लोकांनी काय करायचं, त्या लोकांना वाटत नाही का की आमचा टॅक्स कमी झाला पाहिजे, आमचे 2 रुपये शिल्लक राहिले पाहिजे. सर्वसाधारण पब्लिक येते, समजा गावाल्यांकडे मोठी जागा आहे ते गोडाऊन बांधतात, ते फक्त छोटे छोटे दुकानं बांधून त्यांचं आपली परिस्थिती उपजीविकाप्रमाणे ते चालवतात. मग ह्या लोकांचा विचार कोण करणार. आणि हे जे 4-5 जण जे काही पुढारी आहेत त्यांच्याकडे मोठी जागा आहे, ते काही करू शकतात, ते लाखो रुपये कमवू शकतात. ह्या बाकीच्या लोकांनी का विचार करत नाही, तर ह्याचा विचार केला गेला पाहिजे असं माझं मत. सर 22/10/2022 बघायचं सर आपण म्हणता तसं सोनाई लॉन्सला ठराव झाला फुरसुंगी आणि उरुळदेवीचे ग्रामस्थ. त्या ठरावावर शंकरनाना हारपळे म्हणा किंवा संजय हारपळे यांची सह्या सुद्धा होत्या, बरोबर, आपल्या सर्वांच्या पण होत्या. तरी सुद्धा काल ते म्हणत होते की नगर परिषदेविरुद्ध आम्ही कोर्टात जातो. त्याच्यानंतर त्यांची भूमिका आहे ना, त्यांची भूमिका आहे, त्यांना पण वाटतं बदललेली भूमिका आहे. कारण त्यावेळेस सोनाई लॉन्समध्ये ज्यावेळेस हे विषय झाले त्यावेळेस असं नाही झालं की बाबा तुम्ही या सह्या करा उपस्थित राहिला म्हणून आणि संपली सभा, असं नाही झालं. तर त्या ठिकाणी एक ठराव तयार केलेला होता, एकमुखी ठराव तयार केलेला होता. त्याच्यामध्ये हे 4 प्रश्न होते की बाबा जर टॅक्स कमी होत नसेल तर आपण नगरपंचायत करू किंवा नगरपालिका करू, तर सर्वांना मंजूर आहे का, मग सर्वांनी हात वर करा. मग त्याचे व्हिडिओ आहेत, सगळ्यांनी हात वर केले, सह्या केल्या. आणि त्यानंतर सगळं हे असे प्रश्न सर्व जर तुम्हाला त्यावेळेस फक्त टॅक्स जास्त वाटत होता म्हणून, आज मी म्हणतो रात्री काय तुम्हाला स्वप्न पडलं फार GR निघाल्यानंतर की तुम्हाला ही भूमिका बदलावी लागली, हा त्यांचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न मला वाटतं त्यांचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आम्ही देण्यापेक्षा, की बाबा तुम्हाला हा का रात्री चमत्कार झाला की तुम्हाला महानगरपालिका नको नगरपालिका पाहिजे, नगरपालिका नको महानगरपालिका, हे त्यांचं उत्तर आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त स्पष्टीकरण देऊन त्यांना विनाकारण फार मोठं काहीतरी केलं असं दाखवण्यात आम्हाला काही रस नाही. आणि पण ते आता उद्या कोर्टात जावं त्यांनी उलट जावं, कारण काय माहितीये इलेक्शन लागणार आहे आणि ह्याच मंडळीचा पहिला पॅनल असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचं नगर परिषदेमुळे भलंच होणार आहे. हो, आणि त्यांच्या विरोधात जर हे असे करत असतील तर जनता जागा लागली ना. मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला 1000 रुपयाचा जर 12,000 रुपये टॅक्स झालेला असेल तर तुमचं वार्षिक जे काय अर्थ खाते ढासळणारच आहे ना. मग त्याच्यावर विचार तुम्ही करणार, शेजारी नाही करणार किंवा कुठला पुढारी नाही करणार. आणि मुलाखती घेतल्या परवा दिवशी, त्या मुलाखतीतून असं स्पष्ट झालं की सर्व
सर्वसामान्य जे आमचे बेकराईनगरचे नागरिक असतील किंवा धमालवाडीचे असतील त्यांचं एकच म्हणणं आहे की टॅक्स आमचा कसा कमी होईल त्यासाठी आम्हाला नगर परिषदेच पाहिजे. त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला, प्रॉपर उत्तर देतो. खरं तर तुम्ही मग हा प्रश्न केला की जे लोक कोर्टात जाणार आहेत किंवा टॅक्ससाठी बांधत आहेत किंवा त्यांचं जो काल आंदोलन झालं, तर तुम्हाला त्याचं मूळ असं आहे की टॅक्सबद्दल बांधणं गुरुळे आणि फुरसुंगीची ग्रामपंचायत ही महापालिकेत गेल्यापासूनचं कोर्टामध्ये बांधणं सुरू आहे की आमचा टॅक्स कमी झाला पाहिजे. टॅक्स कायदेशीरदृष्ट्या कमी करायचा अधिकार हा विधिमंडळाला आहे आणि तो सगळ्या राज्यातल्या महापालिकांना लागू होणार, महापालिका सगळ्या समाविष्ट गावांना लावणार. हे सगळं करत असताना त्यांना माहिती आहे की आता आपलं काय टॅक्स कमी होत नाही आहे, म्हणून ही नगर परिषदेची निर्मिती झाली. त्याच्यासोबत आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं काय म्हणणं आहे की बाबा ते लोक कोर्टात जाणार आहे मग टॅक्स करणं कमी झाला. मग 8 वर्ष पुणे महानगरपालिकेत गाव होतं, सातत्याने कोर्टामध्ये केस टाकून आमची जर पुणे मनपाला आमचा टॅक्स कमी करायचा अधिकार होता आणि ते जर करू शकत होते तर त्यांनी टॅक्स जर कमी केला असता तरी नगर परिषदेची वेळ आली नसती. आता नगर परिषद स्थापन झाली याच्यानंतर टॅक्स कमी होतं ह्याचं भांडवल करून तुम्हाला जर कोर्टात जायचंय तो सर्वस्वाधिकार लोक जनतेला दिलेला आहे. सर्वांना लोक किती त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जाऊ शकतात. हे कोर्टामध्ये जात असताना जर तुम्ही ह्याच नगर परिषदेच्या विरोधात 1 वर्षभरात तुम्ही कोर्टामध्ये गेला होता, ती कोर्ट केस तुमची डिस्पोज झाली, त्याच्यामध्ये काही ग्रॅव्हिटी नव्हती म्हणून त्याला तुम्हाला बाहेर काढलं गेलं. आणि आता ती केस किती पुढे चालणार नाही चालणार शासन आणि ते न्यायव्यवस्था ठरवेल. हे सगळं करत असताना जर त्यांना जायचा अधिकार आहे त्यांनी जावं. त्या ठिकाणी जर त्यांना तो अधिकार आज कळतोय तर वर्षभरापूर्वी जेव्हा केस डिस्पोज झाली होती त्याच्यानंतर त्यांना तो अधिकार होता कोर्टामध्ये त्याच्या विरोधात अपील करून न्याय मागायचा. त्यावेळेस त्यांनी ती न्याय व्यवस्था मागितली नाही, अपील केलं नाही त्यावेळेस. आणि आज यांना फक्त फुरसुंगीचा आणि उरुळी देवाच्या गावचा खोडा करायचा आहे, त्याच्यामध्ये सामान्य नागरिक जो बरडतोय त्याचं नुकसान करायचंय. आणि जे लोकांना पूर्वीचे टॅक्स लागल्यात मानपाचे टॅक्स लागून हे लोक आपल्या मागं कसे मतदानासाठी राहतील, त्यांना आपलंच पाणी कसं विकलं जाईल, अशा पद्धती ज्यांची खरी भूमिका आहे. त्यांचं काय कारण नाही आहे म्हणजे तसं विचार केला तर कोर्टात जाण्याचं, हे सुद्धा लोक गावचेच आहेत. त्यांनाही कळते चांगलं वाईट, कारण ह्यांनी पूर्वीच्या काळापासून ग्रामपंचायत चालवले, महापालिकेत हेच लोक आहेत, पंचायत समितीला हेच होते, जिल्हा परिषदला हेच होते, गावच्या शाळा ह्याच चालवतात, गावचे इतर उद्योगधंदे हेच सगळे करतात. आज ज्यांना उमग झाला कोर्टात जायचा, वर्षभरापूर्वी तुमच्याकडे पैसे होते, तुमच्याकडे न्याय होता, तुम्ही मागू शकत होता. आज गावचं तुम्हाला नुकसान करायचंय म्हणून तुम्हाला कोर्ट सुचतंय. शेवटी लोकशाही आहे, तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्ही त्या विरोधात कोर्टात जा आणि तुमचा न्याय मागा. ह्याच्यामध्ये आम्हालाही कळतंय की काय आपल्याला न्याय मिळेल नाही मिळेल, तू वर्षभरापूर्वी न्याय दिला कारण जनतेला हे कळलंय. फक्त एक विनंती करतो तुमच्या माध्यमातून त्या सगळ्या आरोप करणाऱ्यांना आणि आंदोलन करणाऱ्या बाबांना, आपण दोन्ही लोक गावची आहोत, गावच्या हितासाठी काम करा. तुम्ही गावच्या हितासाठी काम केलंय, आम्ही गावच्या हितासाठीच काम करणार आहे. आणि आता पुढे तरी जनतेचं नुकसान करू नका. जनतेचं नुकसान जर केलं तर ते तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून मतदार राजा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुमच्याकडे बेकराईनगर फुरसुंगीचे उरुळीचे लोक जर तुमच्या मागं ह्या गोरगरिबी लोकांचं नुकसान होतं जर त्यांना वाटतं जर ही टॅक्स कमी झाला तर लोक त्यांच्या बरोबर आहेत, तर काल तुम्हाला कळलं असतं यांच्याबरोबर लोक किती आहेत आणि किती नाही. फुरसुंगी आणि बेकराईनगरची आताची लोकसंख्या कमीत कमी 5 लाख होती. 5,000 लोक सुद्धा ठिकाणी जमिनी नव्हती, 1% सुद्धा. नाना, ही जी लोक आता कोर्टात जाणार आहेत आपल्या नगरपालिकेच्या विरोधात, तर ही लोक त्या निवडणुकीमध्ये उभे राहतील का आणि राहिले तर लोक त्यांना निवडून देतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. राजकारणाचा विषय घ्यायचा तळकळ वाटत असताना जेवढे जाते त्यांनी गरीबाचा टॅक्स भरावा. आणि जर नगरपालिकेने आपल्याला सूट दिली तो टॅक्स भरला गेला तर ही जी कोर्टात जाणारी मंडळी आहे त्यांचा वैयक्तिक टॅक्स भरायचा नगरपालिकेच्या आपल्या ऑफिसला येणार आहेत का? नाही, असं नाहीये. खरं तर त्याचं योग्य आणि सविस्तर उत्तर दिलं गेलं पाहिजे. खरं तर टॅक्सच्या बाबतीत नाही आता महानगरपालिकेने गाव तो वगळले, बरोबर. ग्रामपंचायत आपल्या नगर परिषद तुमची स्थापन म्हणजे कामकाज अजून सुरू नाहीये तोपर्यंत नागरिकांच्या समस्यांचं काय नाही. आता काय झालं पाणी कचरा पहिलं जो प्रश्न विचारला त्याला सलग तुम्हाला उत्तर येतो. आम्ही ते प्रश्न काय विचारला की हे लोक कोर्टात जाणार ते जाऊ द्या, कारण आता सगळी व्यवस्था पूर्ण झालेली आहे, त्यांना ते पुढे जायचंय. आता जोपर्यंत ही या ठिकाणी सीओ बसत नाही खुर्चीवर तोपर्यंत हे सगळं कारभार मनपाच्याच ताब्यात दिलेलं आहे, ते मनपा पूर्ण करते. जोपर्यंत महानगरपालिका ह्या नवीन सीओना त्यांचं दप्तर ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत त्यांचं दायित्व आहे पाणी देणं, कचरा उचलणं, ड्रेनेज लाईन करणं, तात्पुरत्या सुविधा सगळं देणं यांचं काम आहे. हे सगळं करत असताना अजिबात कुठल्याही नागरिकांनी घाबरू नये किंवा मनात शंका आणू नये. या दरम्यानच्या काळामध्ये आता आपलं काय होईल काही नाही. टँकर येत आहेत, कचरा उचलला जातोय, ड्रेनेज लाईनचं झाकण फुटलं तर ते बसवलं जातं. आता यांच्याकडनं जे आता एवढ्या बंचच होता ड्रेनेजचं झाकण फुटलेलं नाही, पण तो पाण्याचे टँकर मनपात येते, कचराही उचलते आणि टॅक्स तर स्वीकारते. नगर परिषद घोषित होऊन सुद्धा मला टॅक्सची मेसेज आली. ही कसली पद्धत आहे मनपाची? जर तुम्ही आम्हाला विकास कामं देत नाही टॅक्सची मेसेज धडाधड पाठवताय, असं काही नाही. नागरिकांनी घाबरू नये आणि घाबरायला
आम्ही तुमच्यासाठी भक्कम आहोत. आम्ही उद्यापासून सिओनच्या जवळ जाऊ. आपली कुठली व्यवस्था जर बंद पडली तर त्यांच्याकडनं राज्य शासनाकडे तात्काळ ती पूर्ण करून घेऊ. कुठेही काम प्रसंगीचं नुरू देवाचं कुणाकडनं रखडलं जाणार नाही. रखडलं त्यासाठी आम्ही भक्कम आहोत. आम्ही भांडू त्यांच्यासाठी. पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांची आता प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याची प्रसारमाध्यमांमधून बातमी प्रसारित झाली. आता तुम्ही समर्थनार्थ आहात नवनिर्मित नगर परिषदेच्या. ठीक आहे, तुमचं समर्थन, त्यांचा विरोध. यानंतर आता जर समजा असं आपण गृहीत धरलं की नवनिर्मित फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद ही आता तिचा कारभार चालू करणार आहे, तर काय तुमचं विजन काय आहे पुढचं, की काय तुम्ही म्हणताय की ग्रामस्थांसाठी आम्ही नगर परिषद, तर तुमचं काय विजन काय आहे? खरं तर ज्यासाठी नगरपालिका घोषित केली आहे तो म्हणजे टॅक्स. या सीओ ज्यावेळेस बसतील तसं आम्ही सगळे दोन्ही गावचे लोकप्रतिनिधी आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि जो पुणे मनपाचा उदाहरणार्थ 100 रुपये टॅक्स आहे तो या नवीन नगरपालिकेच्या नियमानुसार तो किती टक्के कमान आणि किमान पद्धतीचा आकारायचा, तो कमीत कमी ठेवायचा, त्याच्यामध्ये कुठेतरी धोरण आखायचं आणि सर्व टॅक्स जो आतापर्यंत प्रलंबित आहे तो जमा करण्यासाठी मनपाचा टॅक्स आणि नगरपालिका टॅक्स यामध्ये कुठेतरी सूट देऊन त्याचा एक काहीतरी ठराव करून त्या ठराव त्या सीओनकडे द्यायचा, सीओनी राज्य शासनाकडे देऊन टाकायचा आणि त्यांच्या नियमावलीनुसार कमीत कमी टॅक्स आकारायचा. ही पहिली आमची प्रायोरिटी राहणार आहे. दुसरी गोष्ट MGPची पाण्याची योजना आमच्या हातात आहे. आता ती मनपाच्या हातात असताना मनपा भरपूर पाणी असताना मनपात देत नाही जाणं म्हणून का तर बेकऱ्यानगरच्या लोकांचे पाण्याचे धंदे चांगले चालवे म्हणून ती MGP योजना चालत नाही. आमचा असं आहे ज्या दिवशी सीओ बसतील त्या दिवशी आम्ही आमच्या सीओना आणि त्या कर्मचाऱ्यांना सांगू त्या फुरसुंगी आणि बेकऱ्यानगरमध्ये रोज पाणी मिळलं पाहिजे आणि ती प्रायोरिटी आमची राहील. तिसरी गोष्ट की जोपर्यंत सीओ इथं बसल्याच्या नंतर खरं तर या भागातला जे काय काम आहेत DP TP किंवा प्रशासन यायचं काही विभाग तयार व्हायच्या त्याला थोडं 6 महिन्याचा पिरियड जाणार आहे. 8 वर्ष बघल्यात आणि अजून थोडंसं 6 महिने जर नागरिकांनी जर ते थोडंसं ऍडजस्टमेंट केली तर पुढील 6 वर्षात फुरसुंगी आणि बेकऱ्यानगर उरुळची जी नगर परिषद आहे ती भारतातले सगळ्यात श्रीमंत असणारे, कारण या भागातच भरपूर टॅक्स आहे. आम्हाला आमचा अंग जमा होईल तो आम्ही आमच्या गावासाठी खर्च करू. कुठल्या मनपाच्या अकाउंटला द्यायचा नाही, आम्हाला आमच्या अकाउंटला ठेवायचा आहे. 50% प्रशासनावर खर्च करून 50% जर आम्ही खर्च केला तर एक नगरसेवक ते कुणाचा बाहेरचा नसणार आहे, गावचाच असणार आहे, गावच्याच लोकांसाठी काम करणार आहे. तो कुठं दुबईमधून येऊन इथं नगरसेवक होणार आहे, तो काहीतरी स्वतःचं घर बांधणार असं काय नाहीये. ज्यांना हे दिसतंय स्वप्न त्यांनी त्यांची घरं पहिली पूर्वी बांधलेली आहेत, त्यांना तेच दिसते अजून त्यांच्या डोळ्यासमोर, पण त्यांना विकास आणि नगरपालिका काय आहे काही जनतेचं कुणाला देणं घेणं नाहीये. त्यांचं फक्त काय आहे आपला काम बनता झाडमे जाय जनता आहे आणि चांगल्या कामात कशी उत्तर असतं ऐका ना. ओके, थँक्यू. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.